ला 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 हो 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 तर दोन्ही शहरांचे कलाकारांचे रण समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या धुमीला वाटचाल झाली बांधवांनो। तर माझ्या जोडीला नावाजलेले गावात राहू दे हेश, माझ्या जोडीला नावाजलेले गावातलेले सर्वांनी शाहीर की ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर एमपी मध्ये नाव आहे असे सर्वांचे शाहीर निशांजी सुखदेवी यांच्यावरती प्रश्नाची मांडणी केली आणि प्रश्न अतिशय सुंदर विचारला। मी म्हटलं खरी वारकरी उपासक कोण, संत ज्ञानेश्वर की संत नामदेव? संत नामदेव असतील तर दोन उदाहरण सांगायचे म्हणलं कहू, आणि संत ज्ञानेश्वर असतील तर त्याचे दोन उदाहरण सांगायचे म्हणलं तर शाहीर साहेब म्हणते काय संताची कधी दुय्यम झाली का म्हणते? ते मला समजते संताची दुय्यम न झाली बा म्हणून, पण जेव्हा पूर्व आणि पश्चिम दोन दिशा सांगितल्या तर दोघांमधून एक निवडा लागल, बरोबर आहे? काहून नाही निवडा लागल? काहून प्रश्न विचारला याचं आत्मचिंतन करा पाहिजे। प्रश्न काहून विचारला याचं आत्मचिंतन करा। संत ज्ञानेश्वर माऊली, स्वामी समर्थ रामदास, पा संताचे नाव, आणि इकडे पा सावता माडी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, इकडे हे संत वय हे संत नाव आहे। जातीमध्ये विभागला, जातीमध्ये शाहीर साहेब इतिहास खगोल मध्ये जाती गरज आहे। मी म्हणलं दोन पैकी एक सांगा, खरा वारकरी उपासक संत ज्ञानेश्वर की संत नामदेव? संत ज्ञानेश्वर तर ज्ञानेश्वर कसे आणि मग संत नामदेव तर नामदेव कसे? तुम्ही ना दोन्ही तबल्यावर हात ठेवला म्हणते दोन्ही आहे म्हणते, असं होईल का? मेरी बिल्ली मेरे पे में आऊ का? वा रे वा, का सांगते काय? ज्ञानेश्वरी म्हणते महाभारताचा भागवत गीतेवरील भाष्य लिहिले वारकरी संप्रदायाचे मुख्य आध्यात्मिक ग्रंथ मानले जाते। निशान भाऊ यार त्यापासून हे अशी उम्मीद नाही राहत मला। हा दुसरे शाहीर कोणी राहिले असते उघड धोबड सांगून दिलं असं वेगळा भाग झाला, समजलं का? एक निवडाचा एक आता संदर्भ स्पष्टीकरण द्यायचं आहे, माहित पडन काय रिडिंग आहे काय अभ्यास आहे बा म्हणून। या विषयाबाबत मी स्वतःला हुशार न समजत आणि समजणार बी नाही, तो मी शाहीर नाही, पण एक निवडाचा कोणता बी एक। संत ज्ञानेश्वर तर ज्ञानेश्वर कसे वारकरी उपासक आणि संत नामदेव तर नामदेव कसे? आणि तुम्ही ना सांगा तर मग मी आहो इकडं, मायापाशी आहे दोन्ही, पुरावा आहे पुरावा, बिना पुराव्यानं आम्ही बोलत नाही। शाहीर साहेब जमलं ना, या लक्षात ठेवा, जे नाही जमलं ते नाही जमलं आणि जे जमलं ते जमलं। खऱ्याला खरं म्हणायची ताकद आहे आमची वाली। उत्तर सोपी आहे, उत्तर अतिशय सोपी आहे, पण याचं आत्मचिंतन करा का इकडे बहुजन संत आहे, इकडे कोणते संत आहे, नाव कसे दिले, इकडे काहून जातीवरून संतांची ओळख होऊन राहिली, हा इतिहास मांडण्याची गरज आहे, समाजाला गरज आहे। विद्रोही शाहिरीची मान्यवर शाहीर साहेब संतांची दुय्यम नाही झाली हे आम्हाला माहित आहे, पण विचार गोष्ट येईल झगड्याची कशावरती? विचारधारेवरची। आज तुमची मानची माझी दुय्यम कशावरती चालू आहे? एक पुस्तक सांगते का काहून तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं, दुसरं पुस्तक सांगते का हत्या झाली। त्या दोन पैकी एक निवडा लागते तुम्हाला, का खरा आणि का खोटा आहे भाऊ, त्याचं नाव शाहीर आहे। आणि म्हणून नाही जमलं शाहीर साहेब, आणि म्हणून मी काय म्हणतो, महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता। तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता, और पूछे हुए सवाल का जवाब
निशान शायर को देना नहीं आता, क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना, और अगले को कैसे चुप कराना, ऐसा बात में लैजा होना। सुखदेव साहब, या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। आम्हाला माहित आहे असा कोणी मायचा लहान नाही पैदा झाला पृथ्वीच्या पाठीवरती। आम्ही ज्ञानाच्या सागराच्या गुडघ्याभर पाण्यामध्ये उभे हे आम्हाला माहित आहे, पण त्याची खगोल डीप मध्ये जाऊन बुडी मारून का खरंय का खोटं ते काम शाहिराचं आहे। अंदर बुडी मारायची आणि हे आहे सत्य, त्याचं नाव सांगायचं। अण्णाभाऊ साठे, भारत देश स्वतंत्र झाला होता, सर्व लोकांना ते स्वातंत्र्य मान्य होतं, पण अण्णाभाऊ साठेला मान्य नव्हतं। दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला, 20,000 लोक घेऊन गेले आणि डायरेक्ट नारा लावला, ये आजादी झूठी है क्योंकि मेरी देश की जनता भी भूखी है। ये आजादी झूठी और मेरे देश की जनता भूखी है। ते शाहीर अण्णाभाऊ साठे होते। बाकी लोक नाचत होते, आम्ही स्वातंत्र्य झालो, आम्ही स्वातंत्र्य झालो बे हो, पण इकडे भूकमारी असं नाहीये। या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे। बोलणारा मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे। प्रश्नाचं उत्तर असं द्या सुखदेव साहेब, का मला वाटलं पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे का निशान शाहीरच्या प्रश्नाचा आता काहीतरी समाधान आहे, असं का म्हणतो। रसिक जन पाहायला आले, कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते, ज्ञानिवंत लोकही म्हणते का ज्ञानानं माणसाले नशा येते, ज्याले ज्ञानानं नशा नाहीये तो दारू भट्टीची वाट घेते। 2 पॅक लावून आला का तो हेच पाहते का सूरज निशांची कवा घेते, निशान सूरजची कवा घेते, काय घेते, कसोटी कसोटी घेते। आणि म्हणून शाहीर साहेब, प्रज्वलित प्रभून ते व्यासपीठ आहे, विठ्ठलाच्या पायाने धन्य झाली ते वीट आहे, आणि धमाकेदार होऊ द्या आजचा कार्यक्रम। या लोकांना माहित आहे का सूरज शाहीर आणि निशान शाहीरची जोडी सुपरहिट आहे, सुपरहिट आहे, सुपरहिट आहे, सुपरहिट आहे। हा शाहीर झाली पाहिजे तत्वाची। शाहीर साहेब, तुम्हाला मी कमजोर म्हणत नाही आणि ते भूल मी करणार नाही, पण जिथं गोष्ट मुद्द्याची तिथं झगडा केल्याशिवाय भांडण केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मनावं असं वाटते बांधवानो, बसलेल्या श्रोत्यांची तुलानी मला साथ आहे, बसलेल्या श्रोत्यांची तुलानी मला साथ आहे। समाज प्रज्वलित होईल असं तू आणि मी इथे गात आहे। फुले शाहू आंबेडकर विचारधारेची गरज या जगात आहे, कारण मनवादी विषमतेवर त्याच्या विचाराची मात आहे, त्याच्या विचाराची मात आहे। प्रत्येक गोष्टीपासून शिकण्यासारखं आहे आणि ते आत्मसात करायची ताकद केली पाहिजे। आणि म्हणून एक गाणं घेतलेलं आहे, जर लक्षात असू दे बांधवानो, भीमी गीता करता। अरे तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, अरे तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, और रब करे तुझको, और रब करे तुझको भी प्यार हो जाए, रब करे तुझको भी प्यार हो जाए, तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, रब करे तुझको प्यार हो जाए, रब करे तुझको भी प्यार हो जाए, तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, रब करे तुझको प्यार हो जाए, रब करे तुझको भी प्यार हो जाए, तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, तेरा मुस्कुराना एतबार हो जाए, रब करे तुझको भी प्यार हो जाए, रब करे तुझको भी प्यार हो जाए। शान से बैठो मेरे दोस्तों, ये सामना बड़ा तगड़ा है, चक्कू छुरे की बात नहीं, ये गुरु ज्ञान का झगड़ा है,
शान से बैठो मेरे दोस्तों, ये सामना बड़ा तगड़ा है। झगड़ा है, चक्कू छुरे की बात नहीं, ये गुरु ज्ञान का झगड़ा है, झगड़ा है। सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है, और दिन भरे में पता चलेगा गुजर खेड़ी में कौन पलटी खाता है। खाता है, खाता है। यहाँ निशान शहर पलटी खाता है या सूरत शहर पलटी खाता है, कौन किसके डाव में छपड़ता है और कोण किसको रगडता है। ज्ञान से आम्ही आलो आता जेवण झाले आमचे, आणि मग आता जेवण खावणं झाले ना, आता चला बा तुझ्या गाणं घ्यायचं हलकं पतलं। ते काकाजी एक काकाजी आले, हे ये तेरा टाइमिंग है क्या बोले, ये तेरा टाइमिंग है, ये गाना ऐसा है 5 बज गए बोले, और तू क्या गा रहा बोले, चल छोड बोले बाते, आणि हो जा बोले तडक फडक। आणि बघा त्यांच्या विषयाला धरून हुकूम दिला त्यांनी आम्हाला, आणि तो हुकूम काय होता, निशान शाहीर खुलं आव्हान आहे तुम्हाला या गाण्याच्या मार्फत, खुलं आव्हान आहे। आणि म्हणून काय म्हणते गाणं माझं, अरे ठेकेदार हमको हुकुम फैलाए, अरे ठेकेदार हमको हुकुम फैलाए, और महफिल के आगे, और महफिल के आगे दो हाथ हो जाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए, दादा रंगारे मुक्काम निम्मीवाले यांच्याकडून या गीतावरती 100 रुपयाची भेट आलेली आहे। पार्टी आभारी आहे। दिनांक 31/12/2025 ला राष्ट्रीय दुय्यम खळाकरी गमतीचे आयोजन केलेलं आहे। शहर आहे निशांजी सुखदेवे आणि विरुद्ध शहर आहे सुरत दादा नवगरे। पाहण्यास विसरू नका। हल्ली मुक्काम रेमंड बोरगाव येथे ठेकेदार मामाजी ठाकूर यांच्याकडून या विचारावरती 100 रुपयाची भेट आलेली आहे। पार्टी आभारी आहे। धन्यवाद धन्यवाद। आणि म्हणून ठेकेदार हमको हुकुम फैलाए और महफिल के आगे दो हाथ हो जाए। अभी समय हो चुका है दो हाथ करने का। निशान जी शाहीर खाना पीना हो गया, अभी भिड़ेंगे कैसे, ज्ञान से और ज्ञान से। हाँ तर मग ते ठेकेदार समोर काय म्हणत होते, काय म्हणत होते, काय म्हणत होते, जरा लक्ष असू द्या बांधवून यांचं काय शब्द होते गाण्यामध्ये, आणि मी ते गाण्यामध्ये घेतलेलं आहे। काय म्हणण्यासमोर जरा लक्ष असू द्या। वैसा करना नहीं तो काटूंगा पैसा, जोर हमने भी फंसाया नहीं है ऐसा वैसा, 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 ऐसा करना वैसा करना नहीं तो काटूंगा पैसा, जोर हमने भी फंसाया नहीं है ऐसा वैसा, जोर हमने भी फंसाया नहीं है ऐसा वैसा, जोर हमने भी फंसाया नहीं है ऐसा वैसा, जोर हमने भी फंसाया नहीं है ऐसा वैसा। रास्ता चलना सीधा ना जाना है बाए, रास्ता चलना सीधा ना जाना है बाए, और महफिल के आगे, और महफिल के आगे दो हाथ हो जाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए।
ऐसा करना वैसा करना नहीं तो काटूंगा पैसा। बोले जोड़ हमने भी फंसाया, बोले सूरत शहर नहीं है ऐसा वैसा, निशान शहर फंसाया बोले तेरे को, तू बहुत यहाँ पे मचमच कर रहा बोली एमपी में, चल देख लेते बोले तेरे को यहाँ पे काय है। आणि म्हणून चना जेव्हा गुळासोबत आहे तर त्याला प्रसादाची उपमा आहे। निशान शाहीर चना जेव्हा गुळासोबत आहे तर त्याला प्रसादाची उपमा आहे, आणि तोच चना बेरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकला। हा विषय पंक्तीचा नाही, हा विषय संगतीचा आहे। पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये। गुण मिले तो गुरु बनाव, चित्त मिले तो चेला, और मन मिले तो मित्र बना, वरणार हो केला। आज तुमची माझी संगत आहे आणि म्हणून या गुजर खेळी लोकांची पंगत आहे। हा शाहीर साहेब, आणि म्हणून काय म्हणतो समोर जर लक्ष असू जिसने उसने वो लगा के बुलाए रिश्तेदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, जिसने उसने वो लगा के बुलाए रिश्तेदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार। तो अगर ये आमचा प्रोग्राम कधी बिघडला ती काकू का म्हणून काय म्हणा हटबो माय मजा ना आली म्हणून, हा हा, आणि म्हणून त्या काकू करता दोन शब्द घेतलेले आहे। जिसने उसने फोन लगा के बुला हे रिश्तेदार, और गुजर खेड़ी के हे लोग बहुत बड़े हे दिलदार। दिलदार म्हणजे आज कोण कोंबडं आणलं तर कोण पनीर आणलं तर कोणी बासुंदी शिजवली, कशासाठी तमाशासाठी। हा तर म्हणावंसं वाटते तमाशावाले वाट पाहत राहते का गंमत पाहायला भेटन, तमाशावाले वाट पाहत राहते का गंमत पाहायला भेटन, पण खानेवाले हेच वाट पाहते का साला आज बकरा कुठं कटन। खानेवाले हेच वाट पाहत राहते का आज बकरा कुठं कटन। घरचा बजेट पाहून म्हणते एक हिस्सा आमच्यासाठी खूप होईल, घरचा बजेट पाहून म्हणते एक हिस्सा आमच्यासाठी खूप होईल, आणि अचानक कधी पाहुणे येऊ द्या दोन चार तर साला म्हणते आता एक हिस्सा आता कोण कोण खाईल। इकून तिकून ते काकू माय एक हिस्सा कसा तरी शिजवते, आणि जशी वाळाची वेळ येऊ द्या त्या काकूले मा गंजातला चम्मच मोठा लाजवते, आणि तिथं कधी पेनारा कधी राहिला मग त्याच्या खाची स्टाईल वेगळी राहते। त्या बहीण ठुसे भेटले पाहिजे म्हणून पहिले रसा पेत अशानं तरी वाढत, पण तिले माहित आहे का हा आहे पेऊन आणि हा आज महिषासूर आहे, या मांस खाल्ल्याशिवाय दम घेणार नाही, रसा पिओ ठेव तसाच घे रसा, रसाच्या बदली रसा घे। हा, आणि म्हणून नल्ली मागते तर म्हणायचं आहे जशी वाडाची बाजू येते गंजातला चम्मच काकूला मोठा लाजवते, पण न्याय आहे मान आहे अतिथी देवो भवचा, इथे अतिथीला पहिला स्थान आहे, आणि जिथे प्रत्येक परंपराचं पालन होते तो माझा हिंदुस्थान आहे, तो माझा हिंदुस्थान आहे। आणि म्हणून जिसने उसने फोन लगा के बुला है रिश्तेदार, और गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, इसलिए मैं क्या कहूं जरा गौरतलब हो जाओ। जिसने उसने फोन लगा के बुलाए रिश्तेदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार, गुजर खेड़ी के ये लोग बहुत बड़े हैं दिलदार। प्रोग्राम कभी बिगड़ा वो बोले हटो माए, प्रोग्राम कभी बिगड़ा वो बोले हटो माए, और मैं फिर
महफिल के आगे और महफिल के आगे दो हाथ हो जाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए। जगन्नाथ को बुलाए, जगन्नाथ को बुलाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए। ठेकेदार हमको हुक्म फैलाए, ठेकेदार हमको हुक्म फैलाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए। ठेकेदार हमको फैलाए, ठेकेदार हमको फैलाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए, महफिल के आगे दो हाथ हो जाए। ओ रोज देता शिव्या एकादशीले गाता उभ्या हे मन खरी आहे। गौतमी पाटील पेक्षा पाहायला सुंदर मा घरची बुडी बरी आहे। विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशाने दरी आहे, पण व्यसन मुक्तीचा भार उचलला त्या वाराणसी आईचा फोटो माझ्या घरी आहे, फोटो माझ्या घरी आहे। एकीनं पुऱ्या देशाला नंगा नाचवलं, कसं कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, आणि एकीनं काय केलं, व्यसन मुक्ती करू करू या देशाच्या गरीब लोकांना स्थान दिलं माझ्या वाराणसी आईनं। महान की बाबा जुमलेलीची सेवा झाली म्हणतो आपण। तर बघा बांधवानो, शाहीर साहेबांना प्रश्न विचारला, असा एक संत, लक्ष ठेवा बोलण्याकडं, ज्याचा नाही जन्म अंत आणि तुम्ही किती चाळा 16 शास्त्र 18 पुराण ग्रंथ, पण त्याचा कळला नाही अंत, असा तो संत। संत नाही म्हटलं, लक्ष ठेवा, संत नाही म्हटलं, संत 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 म्हणजे होते हळूवार चालणारा। संत म्हणजे काय होते, हळूवार चालणारा। आता एखाद्याला ऐकायला आलं असं का असा नाही संत, तर तो येणं सीधा संताचं नाव सांगून दे, असं नाहीये। त्याने विचारलं, असा नाही संत, असा तो संत, संत ज्याचा नाही जन्म अंत आणि तुम्ही किती चाळा पुराण आणि ग्रंथ। तर शाहीर साहेब, असा नाही संत म्हणजे हळूवार चालणारा, ज्याचा नाही जन्म आणि अंत, तो आहे या शरीरामधील आत्मा। या आत्म्याचा जन्मही नाही आणि मृत्यू नाही, पण तो कोटं जाऊन फसते अजून बी पता नाही आहे शरीरातून निघल्यानंतर। शाहीर साहेब, आमचे काका यांच्याकडून, अच्छा चिठ्ठी आहे का, सन्माननीय विठ्ठलरावजी ठाकरे बेर्डीवाले ढोलक मास्तर यांच्याकडून 50 रुपये भेट आलेली आहे, पार्टी आभारी आहे, खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि म्हणून शाहीर साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आत्मा। हा, आणि म्हणून गवळणीचा प्रश्न विचारला शाहीर साहेबांना, म्हणतात हा, ज्ञान घ्यासाठी लाखो लोक गेले, पण 2च लोकांना प्राप्त झाले। ते बरोबर आहे शाहीर साहेब, ते ज्ञान प्राप्त झाले 2च लोकांना, एक म्हणजे ज्योतिबा फुले आणि दुसरी म्हणजे सावित्रीबाई फुले, आणि तेच ज्ञान वाटप केलं कोणी, त्या 2 व्यक्तीनं संपूर्ण या देशाला। मान्यवर शाहीर साहेब, आता हे झालं या पद्धतीनं, आणि दुसऱ्या जर पद्धतीनं तुम्ही म्हणत असाल तर ते ज्ञान प्राप्त झालं, पहिलं म्हणजे बुद्धी, पहिलं म्हणजे बुद्धी, आणि दुसरी म्हणजे या माणसाची विचार। हे तुमच्या प्रश्नाचं माझ्या तर्कशक्तीप्रमाणे उत्तर, मी तुमच्याकडे ज्ञानी नाहीये। पण आता मीनं जेव्हा तुम्हाला विचारलं होतं, 5 गवळणी गेल्या, 4 आल्या, 1 आलीच नाही, काय सांगता, काय? अच्छा, अनिती प्रीती नीती वेद नंदनी, शाबाश। हा, वेदांती, वा निशान भाऊ, कोणी कल्ल्या होय का, पाटी कल्ल्या होय का? वेदांती नाही आली म्हणते, वेद नंदनी नाही आली म्हणते, गडचुरीच जी होय काय? शाहीर साहेब काय बाई, हे तर सांगते कमीत कमी का, हे सुरज शाहीर हे वाल्या 4 होय बा, आणि याच्यातली हे 1 होय बा। चला, काही हरकत नाही, तुम्हाला शुभेच्छा, आम्हाला कोणतं टोपी। आणि म्हणून शेवटच्या कडोमध्ये काय म्हणणं आहे, जरा साथ में भी हमने लाई बहुत सारे हथियार, क्योंकि सामने वाले का नाम बहुत बड़ा है बेशुमार। तगड़ा है आज का खिलाड़ी, तगड़ा, और आज दम के झगड़ा होगा, देख लेना कि मेरा क्या कहना है।
ला 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 वा हो साथ में भी हमने लाए बहुत सारे हथियार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार साथ में भी हमने लाए बहुत सारे हथियार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार सामने वाले का भी नाम बहुत बड़ा है बेशुमार शाहिर सूरज कहे क्या कहना है शाहिर सूरज कहे आर्या पार हो जाए अरे शाहिर सूरज कहे आर्या पार हो जाए और महफिल के आगे और महफिल के आगे दो हाथ हो जाए 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 आत्मप्रचिती गुरु